घरातील सुख समृद्धीसाठी पाळा हे 18 नियम. श्री स्वामी समर्थ. ज्या घरात महिला हे 18 नियम पाळतात त्यांचे आयुष्य सोन्यासारखे चमकते. महिलांनी फक्त एवढंच करा, घर पैशाने भरेल. फक्त एवढ्याच टिप्स वापरा, तुमची प्रगती बघून इतरांना धक्काच बसेल. नंबर 1. खाण्यापिण्याचे नियम पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा. परिणामी लक्ष्मी घरात स्थिर होते. नंबर 2. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे थोडे मोठे मीठ, खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंबर 3. सकाळी लवकर उठावे. महिलांनी घरात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे. सकाळी एखादा नियम ठेवून मगच चहा घ्यावा, जसे की तुळशीला पाणी, दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करावयाची कामे, मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावीत. नंबर 4. रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. नंबर 5. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, याचा मान ठेवावा. घरातील मिठाचा अपमान कधीच करू नका. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे. जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा लक्ष्मी आपल्याला प्राप्त झालेली होती आणि मीठ ही त्याच्याबरोबरच आले, म्हणून मिठाला लक्ष्मीचा भाऊ असं देखील म्हटलं जातं. म्हणून मिठाचा कधीही अपमान करू नका. नंबर 6. रोज रात्री जेवण करताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा. नंतर हात धुवावे. परिणामी आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडू देत नाहीत. नंबर 7. गंध किंवा कापूर जाळा. आठवड्यातून 2दा घरात धूर करा. मिठाचे पाणी फरशी पुसण्यासाठी वापरा. नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशी, मोगरा, मनी प्लॅन्ट यासारखी झाडे लावा. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि ज्या घरातील वातावरण सकारात्मक असते त्या घरात पैसा, प्रसिद्धी ही आपोआपच येते. नंबर 8. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण की शुक्रवार श्री महालक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्याने शुक्रवारी किराणा भरल्यावर घरात बरकत राहते. नंबर 9. थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडा. यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा. असं केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. नंबर 10. मुख्य दरवाजावरती हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात. घर नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही. नंबर 11. घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा. कापुराच्या या उपायाने घरातील संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते. नंबर 12. पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका. त्यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या. हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. नंबर 13. गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे असते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये. तसेच घरात स्त्रीसूक्त किंवा पुरुषसूक्त याचे पाठ करून घरातील सर्वांनी अभिषेकाचे पाणी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे. नंबर 14. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य
हे किमान 7 दिवसांचे, 15 दिवसांचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. नंबर 15. प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावरती ओढावा. परिणामी करणी, अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात. बाहेरून येणारी कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. नंबर 16. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कोहळा असा टांगून ठेवा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालूनच प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मकता शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. नंबर 17. कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी हा उपाय प्रभावी आहे. घरगुती त्रास दूर करण्यासाठी लवंग कापुराचा उपाय. यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटातून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते. नंबर 18. अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही-भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळदी-कुंकू टाकावे. तो कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा. सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होतात. सुख समृद्धी लाभते. घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.